length of arc S is equal to r theta. Then second, area of sector चे दोन फॉर्म्युले आहेत. फर्स्ट हाफ इंटू r स्क्वेअर थिटा अँड सेकंड हाफ इंटू r इंटू s. जर क्वेश्चन मध्ये रेडियस अँड थिटाची व्हॅल्यू गिवन असेल तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार, अँड क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ आर्क अँड रेडियस गिवन असेल तर सेकंड नंबर फॉर्म्युला. देन एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाइट. फोर्थ वन एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. अँड फिफ्थ वन पेरिमीटर ऑफ सेक्टर 2r plus s. Exercise 1.2 question number first. Find the length of arc of a circle which subtend an angle of 108 degree. Angle किती सांगितलंय? 108 degree. Angle means theta. गिवन मध्ये काय करणार? थीटा इज इक्वल टू 108 डिग्री. डिग्री मध्ये दिलंय, रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. कोणत्या सिस्टम मध्ये कन्वर्ट करणार? रेडियन मध्ये. बघा 108 अपॉन 180 करायचंय. 2 9 जा 18, 0 ॲज इट इज, 2 5 जा 10 अँड 2 4 जा 8. नेक्स्ट काय करणार? 18 3 जा 54 अँड 18 5 जा 90. 3 इंटू पाय 3 पाय अपॉन 5. मग राईट कसं करणार? आन्सर किती आलं? थीटा इज इक्वल टू 3 पाय अपॉन 5 रेडियन. देन अँगल सांगितलंय ऍट द सेंटर इफ द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे क्वेश्चन मध्ये रेडियस किती गिवन दिले? r इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. अँड फाइंड करायचंय लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क म्हणजेच काय? s. लेंथ ऑफ आर्क मीन्स s इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्कचा फर्स्ट फॉर्म्युला काय दिला? s इज इक्वल टू r थिटा. बट व्हॅल्यू ऑफ r किती आहे? 15. व्हॅल्यू ऑफ थिटा किती भेटलं? 3 पाय अपॉन 5. 3 पाय अपॉन 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15 अँड 3 3 जा 9 पाय. म्हणजे लेंथ ऑफ आर किती आलं? 9 पाय. बट लेंथ कशामध्ये असते? लेंथचं युनिट काय असणार? सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर सेकंड. द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल which cut off chord of length equal to length of radius. क्वेश्चन काय दिलंय? रेडियस ऑफ सर्कल किती सांगितले? गिवन मध्ये काय येणार? r इज इक्वल टू रेडियस किती सांगितले? 9 सेंटीमीटर. बट लेंथ ऑफ आर्क, कोणता आर्क आहे? बघा हा आर्क AB. एक सर्कल ड्रॉ केलं. सर्कल मध्ये बघा काय सांगितलंय? सर्कल सांगितलंय. सर्कल मध्ये एक ट्रायंगल ड्रॉ केला. ट्रायंगल कोणता आहे? OAB. OAB मध्ये आर्क आहे AB. कोणता आर्क आहे? AB आर्क आहे. आर्क ऑफ दी सर्कल विच कट ऑफ दी कॉर्ड. फर्स्ट OB आपली रेडियस झाली. R इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. रेडियस 9 सेंटीमीटर भेटली. बट काय सांगितलंय? आर्क ऑफ दी सर्कल विच कट ऑफ अ कॉर्ड. कोणाला कट करते? कॉर्डला. कॉर्ड कोणती आहे? OA. ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे जी रेडियसची व्हॅल्यू असेल तीच कॉर्डची व्हॅल्यू असणार. म्हणजे किती असणार? 9 सेंटीमीटर. बट कोणाला कट करते ती? एका आर्कला. आणि तो आर्क म्हणजे कोणता आहे? AB. मग जर रेडियसची व्हॅल्यू कॉर्डच्या इक्वल असेल तर आर्क कोणाला कट करतोय? लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल विच कट ऑफ कॉर्ड. म्हणजे हा जो आर्क आहे तो कट कोणाला करतोय? कॉर्डला करतोय. म्हणजे आर्कची व्हॅल्यू सुद्धा किती असणार? 9 सेंटीमीटर. मग असा कोणता ट्रायंगल आहे ज्या तिन्ही साइड इक्वल असतात? फर्स्ट साइड कोणती येणार? OA इज इक्वल टू सेकंड साइड OB आणि थर्ड साइड AB. मग असा कोणता ट्रायंगल आहे तिन्ही साइड इक्वल असतात? इक्विलॅटरल ट्रायंगल. बिकॉज इक्विलॅटरल ट्रायंगल चा प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो. फर्स्ट काय येणार? इन ट्रायंगल देअरफॉर ट्रायंगल OAB is a
इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स अँगलची व्हॅल्यू किती येणार 60 डिग्री. म्हणजे मेजर अँगल AOB किती येणार 60 डिग्री. अँगल डिग्री मध्ये भेटला, रेडियन मध्ये कन्वर्ट करणार 60 इंटू पाय अपॉन 180 म्हणजे थिटा आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट करणार 0 0 कट 6 1 जा 6 6 3 जा 18 म्हणजे आन्सर किती आलं पाय अपॉन 3 रेडियन. म्हणजे थिटा किती भेटला पाय अपॉन 3 रेडियन. रेडियसची व्हॅल्यू किती आहे 9 सेंटीमीटर. फाइंड काय करायचं आहे लेंथ ऑफ आर्क. अगेन फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क मीन्स S is equal to r theta. Value of r is 9. Value of theta pi by 3. 3 1 जा 3 3 3 जा 9 3 into pi 3 pi आणि लेंथ कशामध्ये असते सेंटीमीटर. म्हणजे S चा आन्सर किती आलं 3 pi सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द एंगल इन डिग्री. जो एंगल आहे तो डिग्री मध्ये फाइंड करायचा आहे. सबटेंड ॲट द सेंटर ऑफ सर्कल बाय अँड आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. लेंथ सांगितले, लेंथ ऑफ आर्क नाही सांगितले, लेंथ सांगितले. म्हणजे गिवन मध्ये काय येणार लेंथ मीन्स रेडियस. रेडियस किती येणार 15 सेंटीमीटर, सॉरी लेंथ किती येणार 15 सेंटीमीटर. देन लेंथ मीन्स S, लेंथ मीन्स S, S किती येणार 15 सेंटीमीटर. देन इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 25 सेंटीमीटर, R किती येणार 25 सेंटीमीटर. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय फाइंड द एंगल इन डिग्री सबटेंड ॲट द सेंटर ऑफ सर्कल बाय अँड आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क म्हणजे S किती आला 15 सेंटीमीटर, रेडियस किती आहे 25. आता फाइंड करायचं आहे फाइंड द एंगल इन डिग्री. फर्स्ट काय फाइंड करणार फर्स्ट लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला r थीटा, बट व्हॅल्यू ऑफ S किती आहे 15, व्हॅल्यू ऑफ r 25 आणि थीटाला फाइंड करायचं आहे. मल्टिप्लायचं काय करणार डिवाइडला आणणार 15 अपॉन 25 इज इक्वल टू थीटा. 15 आणि 25 कोणाच्या टेबलमध्ये येतात फायच्या. 5 3 जा 15 and 5 5 जा 25 is equal to theta. बट क्वेश्चन काय सांगितलंय फाइंड द एंगल इन डिग्री. म्हणजे जो क्वेश्चन असेल गिवन तो कोणत्या सिस्टम मध्ये असणार हा रेडियन मध्ये गिवन असणार आणि कोणत्या सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचं आहे डिग्री मध्ये. थीटा इज इक्वल टू 3 अपॉन 5 रेडियन मध्ये गिवन असणार बिकॉज फाइंड करायचं आहे डिग्री मध्ये. 3 अपॉन 5 as it is radian to degree multiply by 180 upon pi. कोणत्या सिस्टम मध्ये कन्वर्ट करणार डिग्री मध्ये. 5 1 जा 5 and 5 3 जा 15 remaining 3 5 6 जा 30 and 36 into 3 केलं तर आन्सर किती येतो 108 अपॉन पाय. आणि कोणत्या सिस्टम मध्ये डिग्री मध्ये बिकॉज फाइंड काय करायचं होतं अँगल. अँगल मीन्स थीटा अँड कोणत्या सिस्टम मध्ये डिग्री मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट थ्रू अँड अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. फर्स्ट डायग्राम बघणार. दिस इज पेंडुलम. थीटा किती दिलाय बघा, अँगल किती सांगितलाय 18 डिग्री. दिस इज अँगल 18 डिग्री मीन्स थीटा आला 18 डिग्री. अ पेंडुलम ऑफ लेंथ, पेंडुलमची लेंथ झाली किती आहे ती 14 सेंटीमीटर. पेंडुलमची लेंथ आहे म्हणजे असणार रेडियस किती असणार 14 सेंटीमीटर. अँड फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ इट्स पाथ. म्हणजे आपल्याला हा पाथ आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणजे हा असणार लेंथ ऑफ आर. काय असणार लेंथ ऑफ आर. बघ क्वेश्चन मध्ये थीटा किती भेटला 18 डिग्री ऑलरेडी गिवन दिलंय. लेंथ दिले पेंडुलमची लेंथ 14 सेंटीमीटर मीन्स आर. R is equal to 14 सेंटीमीटर अँड फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ इट्स पाथ मीन्स आर्क ला फाइंड करायचं आहे. मग लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय S is equal to r थीटा. फर्स्ट थीटा डिग्री मध्ये आहे रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. थीटा इज इक्वल टू 18 डिग्री कन्वर्ट
डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. कोणत्या सिस्टम मध्ये कन्वर्ट करणार? रेडियन मध्ये. 18 1 जा 18, 18 10 जा 180. म्हणजे आन्सर किती आलं? पाय अपॉन 10. आणि कोणत्या सिस्टम मध्ये? रेडियन मध्ये. बट फाइंड करायचंय धिस पाथ, लेंथ ऑफ पाथला फाइंड करायचंय, म्हणजे लेंथ ऑफ आर्कला फाइंड करायचंय. एस चा फॉर्म्युला काय? एस इज इक्वल टू आर थिटा. व्हॅल्यू ऑफ आर किती आहे? 14. आणि व्हॅल्यू ऑफ थिटा किती म्हटलं? पाय अपॉन 10. कोणाच्या टेबल मध्ये 14 आणि 10 येतात? 2 च्या. 2 7 जा 14 and 2 5 जा 10. म्हणजे लेंथ ऑफ आर्क म्हणजे या पाथची व्हॅल्यू किती आली? 7 पाय अपॉन 5. आणि सेंटीमीटर मध्ये लिहायचं, बिकॉज युनिट काय असतो लेंथचं? सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन इज टू आर्क ऑफ द सेम लेंथ subtend angle 60 degree and 75 degree at the center of two circle. What is the ratio of radii of two circle? Angle 2 दिलेत. फर्स्ट अँगल आहे 60 डिग्री and 75 डिग्री. म्हणजे रेडियस पण किती असणार? 2 असणार. फर्स्ट काय करणार? लेट R1 and R2 आर रेडाय ऑफ गिवन सर्कल. जर अँगल 2 असतील रेडियस पण किती असणार? 2 असणार. बट दे आर सबटेंड अँगल. बट अँगल किती सांगितले? 60 डिग्री अँड 75 डिग्री. फर्स्ट काय करायचं आपल्याला? फर्स्ट अँगलला सॉल्व्ह करायचंय. अँगल सबटेंड ऍट सेंटर ऑफ फर्स्ट सर्कल. फर्स्ट अँगलला कन्सिडर करायचं बघा. फर्स्ट अँगल दिलाय 60 डिग्री. मग त्या अँगलला कन्सिडर करणार θ1. तो किती आहे? 60 डिग्री. डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. 60 इंटू पाय अपॉन 180. कोणत्या सिस्टम मध्ये करणार? रेडियन मध्ये. 0 0 कट. 6 1 जा 6, 6 3 जा 18. म्हणजे आन्सर किती आलं? पाय अपॉन 3 रेडियन. आता फर्स्ट फाइंड करायचं आपल्याला लेंथ ऑफ आर्क, बिकॉज फाइंड करायचंय बघा टू आर्क ऑफ दी सेम लेंथ, बिकॉज सेम लेंथ आहे. आणि आपल्याला फाइंड करायचंय रेशो कोणाचा? रेडाय ऑफ टू सर्कलचा. फर्स्ट लेंथ ऑफ आर्कला फाइंड करायचं. जर आपण अँगल θ1 घेतोय तर S1च घ्यायचं. फॉर्म्युला काय येणार? R1 θ1. S1 इज इक्वल टू R1 ला फाइंड करायचंय. बट थीटाची व्हॅल्यू किती भेटली बघा? थीटाची व्हॅल्यू किती भेटली? पाय बाय 3. फर्स्ट झाला. हा इक्वेशन नंबर असणार फर्स्ट. देन सेकंड. सिमिलरली θ2 बघा किती आहे? 75 डिग्री. 75 ला कशामध्ये कन्वर्ट करणार? रेडियन मध्ये. 75 इंटू 180 सॉरी पाय अपॉन 180 रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. जर डिवाइड केलं तर डिवाइड करून आन्सर किती येतं? 5 पाय अपॉन 12. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. 5 पाय अपॉन 12 रेडियन. रेडियन मध्ये θ2 भेटला. सिमिलरली लेंथ ऑफ आर्क मीन्स S2 ला फाइंड करायचंय. R2 θ2. S2 इज इक्वल टू R2 ऍज इट इज. बट θ2 किती भेटलं? 5 पाय अपॉन 12. हा इक्वेशन नंबर किती येणार? सेकंड. आता क्वेश्चन बघा. टू आर्क ऑफ दी सेम लेंथ. लेंथ म्हणजेच काय? S1 अँड S2. टू आर्क ऑफ दी सेम लेंथ म्हणजे लेंथ कशी आहे? इक्वल आहे. मग काय येणार? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. लेंथ सेम आहे. फर्स्ट लेंथ आहे S1. सेम साठी काय येणार? इज इक्वल टू. आणि सेकंड लेंथ आहे S2. बट इक्वेशन S1 चं इक्वेशन काय आलंय बघा? S1 इज इक्वल टू R1 इंटू पाय अपॉन 3. आणि S2 किती भेटलाय? R2 इंटू 5 पाय अपॉन 12. जर रेशो फाइंड करायचा असेल तर R1 ऍज इट इज राहील. मल्टिप्लायचं का होणार? डिवाइड होणार. सिमिलरली 5 पाय अपॉन 12 ऍज इट इज राहील. आणि या मल्टिप्लायचं का होणार? डिवाइड होणार. पाय पाय गेट कॅन्सल. 3 1 जा 3, 3 4 जा 12. म्हणजे R1 अपॉन R2 किती आलं? 5 अपॉन 4. बट आपल्याला फाइंड करायचं आहे रेडाय ऑफ सर्कल. मग रेशो कसा लिहिणार आपण? R1 हॅज टू R2 इज इक्वल टू 5 हॅज टू 4.
नेक्स्ट सम इज द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर मीटर. जसं क्वेश्चन दिलं असं सॉल्व्ह करायचं बघा. एरिया ऑफ सर्कल किती दिलं गिवन मध्ये लगेच राईट करायचं. गिवन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क म्हणजे फर्स्ट एस ला फाइंड करायचंय. सबटेनिंग अँगल थिटा किती दिलाय 144 डिग्री. अँड ऑल्सो फाइंड एरिया ऑफ सेक्टर. अगेन एरिया ऑफ सेक्टरला फाइंड करायचंय. मग जर आपल्याला एरिया ऑफ सर्कल दिला असेल तर आपल्याला रेडियसची व्हॅल्यू फाइंड करता येते. कशी बघा. फर्स्ट एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला काय येणार पाय आर स्क्वेअर. बट एरिया ऑफ सर्कल व्हॅल्यू किती दिले 25 पाय इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय पाय गेट कॅन्सल राहणार काय 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर. जरा स्क्वेअर घालवायचा असेल 25 चं काय घेणार स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट ऑफ 25 किती येणार आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 5 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती भेटली 5 सेंटीमीटर. थिटा किती दिलाय 144 डिग्री. थिटा इज इक्वल टू 144 डिग्री. थिटाला आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. 144 इंटू पाय अपॉन 180 रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. डिवाइड कसं करणार बघा. 12 जा 144 12 1 जा 12 and 12 6 जा 12 12 5 जा 60 और 12 अपॉन 15 आला. और 12 आणि 15 कोणाच्या टेबल मध्ये येतात 3 च्या. 3 4 जा थिटा इज इक्वल टू 3 4 जा 12 and 3 5 जा 15. थिटाची व्हॅल्यू किती भेटली 4 पाय अपॉन 5. फर्स्ट काय फाइंड करायचंय फाइंड द लेंथ ऑफ आर्क मीन्स एस ला फाइंड करायचंय. एस इज इक्वल टू आर थिटा. व्हॅल्यू ऑफ आर किती भेटलं 5 अँड थिटा किती भेटलं 4 पाय. थिटा किती आहे 4 पाय अपॉन 5. 5 5 गेट कॅन्सल म्हणजे लेंथ किती भेटली एस इज इक्वल टू 4 पाय. लेंथचा युनिट काय असतो सेंटीमीटर. फर्स्ट फाइंड करायचं होतं लेंथ बघा. फाइंड द लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस भेटला. ऑल्सो फाइंड काय करायचंय एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय बघा. एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला हाफ इंटू आर स्क्वेअर थिटा अँड सेकंड हाफ इंटू आर इंटू एस. आपल्याला इझी कोणता जाईल तो फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. दोन पैकी कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता. मी सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करते बिकॉज माझ्याकडे रेडियस सुद्धा आहे आणि एस सुद्धा आहे. म्हणजे काय ना हाफ इंटू आर इंटू एस. हाफ इंटू व्हॅल्यू ऑफ आर किती भेटलं 5 आणि व्हॅल्यू ऑफ एस किती भेटलं 4 पाय. 2 1 जा 2 2 2 जा 4 अँड 5 2 जा 10 म्हणजे आन्सर किती आलं 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. बिकॉज एरियाचा युनिट काय असतो स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन काय गिवन दिलाय OAB इज अ सेक्टर ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर. सेंटर कोणतं सांगितलंय O. रेडियस 12 सेंटीमीटर. मेजर अँगल AOB 45 अँड फाइंड करायचंय डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर OAB बघा OAB अँड ट्रायंगल AOB. फर्स्ट काय करणार क्वेश्चन मध्ये गिवन काय काय दिलं बघा. रेडियस किती दिले 12 सेंटीमीटर. थिटा किती आहे 45 डिग्री. फर्स्ट गिवन लिहिणार. गिवन मध्ये काय येणार आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. थिटा किती आहे 45 डिग्री. 45 ला जर डिग्री मध्ये रेडियन मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर किती ना 45 इंटू पाय अपॉन 180. कोणत्या सिस्टम मध्ये कन्वर्ट करणार रेडियल म्हणजे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 1 जा 45 45 4 जा 180 म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली पाय बाय 4 रेडियन. आता फर्स्ट काय फाइंड करायचं बघा. फर्स्ट अँगल किती सांगितलंय हा 45 आहे. हा राईट अँगल बघा एक ट्रायंगल तयार होतोय BOD राईट अँगल. एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला बघा. BOD एक ट्रायंगल तयार झालाय. ट्रायंगल मध्ये फर्स्ट अँगल आहे 45 हा 90 असणार. मग हा किती असणार अगेन 45 डिग्री. म्हणजे कोणता थेरम यूज करणार 45 45
45 45 90 चा थेरम. काय लिहायचं? इन ट्रायंगल बीओडी, ट्रायंगल बीओडी मध्ये फर्स्ट कोणता अँगल आहे? 45. लिहिताना काय येणार? साइड अपोजिट टू 45 डिग्री. हा जो अँगल आहे 45 डिग्री, या 45 च्या अपोजिट साइड कोणती आहे? बीडी. कोणती आहे? बीडी. सॉरी, साइड अपोजिट टू 45 डिग्री. याचा फॉर्म्युला असतो 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस म्हणजेच काय? रेडियस. जर क्वेश्चन मध्ये रेडियस गिवन दिली नसेल तर ऑलवेज 1 असते, बट रेडियस गिवन दिली असेल तर तुम्ही ती रेडियस घेऊन यूज सॉल्व करायचा असतो. साइड अपोजिट टू 45 डिग्री. हा अँगल आहे 45. या 45 च्या अपोजिट साइड कोणती आहे? बीडी. कोणती आहे? बीडी. 1/√2. बट हायपोटेन्यूस म्हणजेच काय? रेडियस. आणि क्वेश्चन मध्ये रेडियस किती आहे? 12. 12 वन जा 12 अपॉन किती करणार? √2. बीडी इज इक्वल टू 12/√2. रॅशनलाइज कशाने करणार? √2 ने. √2 अपॉन √2. 12 इंटू √2 12√2 आणि √2 इंटू √2 2. 2 वन जा 2, 2 6 जा 12 म्हणजे 6√2 सेंटीमीटर. बीडी ची व्हॅल्यू किती आली? 6√2. बघा बीडी किती आला? 6√2. आता आपल्याला फर्स्ट काय फाइंड करायचं आहे? बीडी भेटला. फर्स्ट फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर OAB. एरिया ऑफ सेक्टर OAB. फॉर्म्युला काय ना? हाफ इंटू आर स्क्वेअर थिटा. हाफ. रेडियसची व्हॅल्यू किती आहे बघा क्वेश्चन मध्ये किती भेटली? 12. 12 चा काय करणार? स्क्वेअर. बट 12 इंटू 12 2 टाइम्स लिहा. आणि थिटा किती भेटलाय? π/4 डिवाइड. 2 वन जा 2, 2 6 जा 12, 4 वन जा 4, 4 3 जा 12 and 6 3 जा 18. 18 इंटू पाय 18 पाय म्हणजे एरिया ऑफ सेक्टर किती भेटला? 18 पाय. युनिट काय असणार? स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सेक्टर झाला. आता फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ ऍज इट इज. बघा कोणता ट्रायंगल सांगितलाय? AOB. AOB मध्ये बेस किती आहे? OA. बेस किती आहे? OA. आणि हाईट किती आहे? BD. हाफ इंटू रेडियसची व्हॅल्यू किती आहे? 12 म्हणजे बेस पण किती असणार? 12. बट BD किती भेटला? 6√2. 2 वन जा 2, 2 6 जा 12 आणि 6 6 जा किती होतात? 36. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल किती भेटला? 36√2 स्क्वेअर सेंटीमीटर. आता फाइंड करायचं आपल्याला डिफरन्स. डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रायंगल. डिफरन्स फाइंड करायचा आहे. डिफरन्स कोणामधला? एरिया ऑफ सेक्टर. कोणता सेक्टर? OAB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? ट्रायंगल AOB. बट एरिया ऑफ सेक्टर किती भेटलाय? 18 पाय मायनस एरिया ऑफ सेक्टर किती भेटला? 36√2. 18 च्या टेबल मध्ये 36 येतात म्हणजे कॉमन काढणार 18. पाय ऍज इट इज. 18 च्या टेबल मध्ये 36 किती नंबर येतात? 2 नंबरला. हा √2 ऍज इज. आणि आन्सर काय येणार? स्क्वेअर सेंटीमीटर. सिमिलरली तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचंय. जिथे 12 आहे तिथे 15 दिलाय आणि जिथे 45 आहे तिथे 30 दिलाय. म्हणजे जिथे आपण 1/√2 घेतलाय ना तिथे फक्त 1/2 घ्यायचं. काय घ्यायचं? 1/2. जिथे 45 आहे तिथे 30 घ्यायचंय आणि जिथे 1/√2 आहे ना तिथे 1/2 घ्यायचंय. रेडियसची व्हॅल्यू 12 च्या इथे 15 घ्यायचे आणि ऍज इट इज सॉल्व करायचे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 8. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय? द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर मीटर इज 20 सेंटीमीटर. म्हणजे पेरिमीटर ऑफ सेक्टरची व्हॅल्यू आहे 20
बट एरिया ऑफ सर्कल किती आहे 25 अँड फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ सर्कल. कसं सॉल्व्ह करणार पहिले एरिया ऑफ सर्कल आहे मग त्याच्यावर आपल्याला रेडियस फाइंड करायचे रेडियस वरून पेरिमीटर ऑफ सेक्टर फाइंड करायचे हा फॉर्म्युला यूज करायचे आणि लास्ट एरिया ऑफ सेक्टर सॉल्व्ह कसं करणार बघा गिवन मध्ये फर्स्ट एरिया ऑफ सर्कल किती दिलंय एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू किती दिलंय 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. बट एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू किती दिलंय 25 पाय अँड पाय आर स्क्वेअर पाय पाय गेट कॅन्सल 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर देअरफॉर आर इज इक्वल टू हा स्क्वेअर घालवायचा आहे म्हणजे 25 चा स्क्वेअर रूट घेणार 25 चा स्क्वेअर रूट किती येतो 5 म्हणजे रेडियसची व्हॅल्यू किती भेटली 5. बट पेरिमीटर ऑफ सेक्टर किती सांगितलंय 20 सांगितलंय किती सांगितलंय 20. मग फर्स्ट पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय येणार पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 2r प्लस s. पेरिमीटर ऑफ सेक्टरची व्हॅल्यू किती आहे 20 2 इंटू r ची व्हॅल्यू किती भेटली 5 आणि फाइंड कोणाला करायचं आहे s ला 20 इज इक्वल टू 5 टू जा 10 प्लस s देअरफॉर 20 ॲज इट इज प्लस 10 चं काय होणार मायनस 10 इज इक्वल टू s म्हणजे लेंथ किती भेटली 20 मायनस 10 लेंथ किती भेटली 10 सेंटीमीटर लेंथ भेटली. आता नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सेकंड यूज करा हाफ इंटू आर इंटू एस बिकॉज आपल्याकडे थिटा गिवन नाहीये जर थिटा असतं तर आपण फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला यूज केला असतं बट थिटा नाहीये रेडियस आहे लेंथ आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार सेकंड नंबरचं हाफ इंटू रेडियस किती भेटली 5 अँड लेंथ किती आहे 10 2 1 जा 2 2 5 जा 10 अँड 5 5 जा 25 म्हणजे आन्सर किती येणार 25 अँड एरिया कशामध्ये असतो स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 64 पाय स्क्वेअर मीटर म्हणजे एरिया ऑफ सर्कल किती आहे 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आणि पेरिमीटर ऑफ सेक्टर किती आहे 56 सेंटीमीटर. मग सॉल्व्ह कसं करणार फर्स्ट एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर बट एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर बट एरिया ऑफ सर्कल किती दिलाय 64 पाय इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर पाय पाय गेट कॅन्सल देअरफॉर 64 इज इक्वल टू आर स्क्वेअर. जर हा स्क्वेअर घालवायचा असेल तर याचं काय घेणार स्क्वेअर रूट मग 64 कोणाचा स्क्वेअर आहे 8 चा म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आली 8 सेंटीमीटर. बट क्वेश्चन मध्ये पेरिमीटर ऑफ सेक्टर किती आहे 56. पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 2r प्लस s. सॉल्व्ह कसं करणार बघा पेरिमीटर ऑफ सेक्टरची व्हॅल्यू किती आहे 56 2 इंटू r ची व्हॅल्यू किती भेटली 8 प्लस s 56 इज इक्वल टू 8 टू जा 16 प्लस s देअरफॉर 56 ॲज इट इज प्लस 16 चा काय होणार मायनस 16 इज इक्वल टू s देअरफॉर s इज इक्वल टू 56 मायनस 16 किती होणार 40 सेंटीमीटर म्हणजे लेंथ ऑफ आर्क s भेटलं. आता फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करणार बिकॉज थिटा नाहीये. सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू आर इंटू एस काय फॉर्म्युला आहे 1/2 इंटू आर इंटू एस. फॉर्म्युला कसा यूज करणार बघा आता हाफ इंटू व्हॅल्यू ऑफ आर किती भेटला 8 अँड व्हॅल्यू ऑफ एस किती भेटला 40 2 1 जा 2
4 जा 8 आणि 4 4 जा किती होणार 60 बट 0 आहे म्हणजे एरिया ऑफ सेक्टर किती भेटला 160 स्क्वेअर सेंटीमीटर.